लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। जालना जिल्ह्यातील मोठी बातमी। आयशर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू। जालना जिल्ह्यातील देऊळगाव राजा जालना महामार्गावर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास जामवाडी टोल नाक्याजवळ आयशर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी व आयशर ट्रक हे दोन्ही वाहनं जालना दिशेने जात असताना हा अपघात झाला। दुचाकी क्रमांक MH21BZ5564 ला, आयशर ट्रक क्रमांक MH28AB8285 याने पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील ज्योती मच्छिंद्र घायतडक वय 40 राहणार पोखरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात त्यांच्यासोबत असलेले भाऊ आनंद रमेश तायडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते। दरम्यान आनंद तायडे यांचा मुलगा प्रियांश याला या अपघातात कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता। माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संदीप बेराड व किशोर जाधव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमी व मयत महिलेला रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी मयत ज्योती घायतडक यांचे मावस भाऊ संतोष बाळाभाऊ जाधव यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर ट्रक चालक मोहम्मद शैजाद मोहम्मद जाकीर वय 31 रा शमशेरपुरा पिंपळगाव राजा ता खामगाव जी बुलढाणा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही माहिती वैद्यकीय अधिकारी अपूर्वा यादव तसेच फिर्यादी संतोष जाधव यांनी दिली आहे। आज एक अपघात झालेला आहे, त्यामध्ये आपल्या बहीण ज्या आहेत त्या इंज्युर्ड झाल्या होत्या, नेमकं काय माहिती सांगताल? आमची बहीण आणि आमचे भाऊ हे वागरळ बाजूनी जालन्याला येत होते, तर पाठीमागून येणारी आयशर तिने त्यांना धडक दिली, ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे। त्यांचं नाव ज्योती मच्छिंद्र घायतडक। कुठल्या राहणाऱ्या होत्या तर भाऊ द्या? हे पोखरी, सिंदखेड पोखरी। ठीक आहे, आपलं नाव काय? संतोष बाळाभाऊ जाधव। माझी मागणी आहे की संबंधित जो आहे गुन्हेगार, ज्याने आमच्या बहिणीला ॲक्सिडेंटमध्ये हे केलेलं आहे, त्याच्यावरती तक्रार तसे हे तर केलेलं आहे। आम्ही FIR दाखल केली आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे। मॅम, सकाळी आपल्याकडे काही पेशंट दाखल झालं होतं, त्याबद्दल काय माहिती सांगताल आज ते? मी डॉक्टर अपूर्वा गजानन यादव, वैद्यकीय अधिकारी म्हणून इथे कार्यरत आहे। दिनांक 12/12/2025 आज रोजी ज्योती मच्छिंद्र घायतडक वय 40 राहणार पोखरी सिंदखेड तालुका जिल्हा जालना येथील महिलेचा अपघात झाला। यामध्ये त्या महिलेला सामान्य रुग्णालय जालना येथे सकाळी 11:30 वाजता दाखल करण्यात आले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होती, त्यामुळे त्यांना अपघात कक्ष वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले। त्यानंतर त्यांची बॉडी त्यांचे शवविच्छेदन करून त्यांची बॉडी नातेवाईकांना स्वाधीन करण्यात आली। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।